मधला कार्यकाळ हा 13 मेला संपुष्टात येतोय आणि महाविकास आघाडीला संख्याबळाच्या गणितानुसार केवळ एकच जागा विधान परिषदेमध्ये मिळू शकणार आहे। ठाकरेंची शिवसेना ही अर्थातच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये पाठवावं यासाठी आग्रही आहे आणि सेनेचा जोरदार आटापिटा सुद्धा पाहायला मिळतोय। तर ठाकरे सेना कमालीची आग्रही दिसते। ठाकरे सेनेची हीच घालमेल ओळखत आता शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंनी दिल्ली समोर टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदेंना फोन करावा, ते तुमच्या मागे सगळं काही सोडून उभे राहतील असा खोचक सल्ला नरेश म्हस्केंनी दिलाय। या मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होतात। दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेस या जागेसाठी म्हणजे या एकमेव जागेसाठी काय भूमिका घेतात आणि मतविभाजन टाळण्यासाठी कोणती तडजोड केली जाते यावरतीच उद्धव ठाकरेंचं भवितव्य अवलंबून असेल। आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही। कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही। आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील। तर विधान परिषदेच्या उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या जागेवरनं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलंच डिवचलंय। पण नरेश म्हस्केंना वैभव नाईकांनी कसं उत्तर दिलंय आपण पाहूया। आपण काँग्रेसचे गुलाम झालेले आहात, बाळासाहेबांचा विचार आपण सोडलेला आहे आणि या गुलामगिरीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंडळींना आपण संपवलेलं आहे। आपल्या कृतीमुळे ते संपलेले आहेत। आपल्या कृतीमुळे त्यांच्यावरती ही आज परिस्थिती आलेली आहे की त्यांना विधान परिषद मला घर देता का घर, जे आपण नटसम्राट का एकच पहिला कशा नटसम्राटमध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे। मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का, अशी विनवणी करण्याची वेळ केवळ संजय राऊत या माणसामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे। विधान परिषदेमध्ये संख्याबळ असेल त्या संदर्भात निर्णय काय महाविकास आघाडीचा होईल आणि त्यानंतर कोणाला विधान परिषद करायचं काय हा त्यावेळेचा निर्णय आहे। आणि त्यामुळे उद्धवजी आणि जे नेते आमचे आहेत उद्धवजी ते एका फटक्यात मुख्यमंत्र्याचा राजीनामा देऊ शकतात। ते कोणाला फोन का करतील हा खरं तर त्यांनी प्रश्न आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे आणि आपण उद्धवजींकडे किती वेळा तिकिटासाठी गेला होता हे उद्धवजींनी हे आपण म्हस्के साहेबांनी स्वतः लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे हा प्रश्न कोणाला फोन करण्याचा हा प्रश्न येतच नाही। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण थोड्याच वेळात ब्रेक नंतर कुठल्या महत्त्वाच्या बातम्या असतील दीपाली आपल्याला माहिती सांगेल। ज्ञानदा, अंबरनाथमधनं धक्कादायक बातमी आहे। केमिकल कंपनीला काय आग लागली आणि विशेष म्हणजे ही आग रस्त्यापर्यंत पोहोचली। नेमकं कारण काय आणि काय घडतंय अंबरनाथमध्ये ब्रेक नंतर पाहणार। ही मोठी बातमी ब्रेक नंतर पाहायची, पाहत रहा एबीपी माझा।